मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती डॉक्टर शालिनी फणसाळकर जोशी यांनी न्यायव्यवस्थेत 4 दशकाहून अधिक काळ योगदान दिले आहे. त्या उत्कृष्ट कायदेपंडित म्हणून ओळखल्या जातात. डॉक्टर शालिनी फणसाळकर यांनी BA ऑनर्स, LLB आणि PhD पर्यंतचे उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 1980 मध्ये ॲडव्होकेट म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 1988 मध्ये महाराष्ट्र न्यायिक सेवेत त्या रुजू झाल्या. कौटुंबिक न्यायालय, विशेष न्यायालय या ठिकाणी सेवा बजावतानाच त्यांनी महाराष्ट्र न्यायिक अकादमीच्या संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये कौटुंबिक आणि लैंगिक न्यायाबाबत दिलेले अनेक महत्त्वपूर्ण निर्णय विविध खटल्यांमध्ये मार्गदर्शक ठरले आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायिक प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये डॉक्टर शालिनी फणसाळकर जोशी यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. युनायटेड नेशन्स संस्थांच्या सहकार्याने कायदेशीर प्रशिक्षण मॉडेल विकसित करण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदानही दिले आहे. कुटुंब व्यवस्थेची होत असणारी पडझड यावर त्यांनी वेळोवेळी विविध माध्यमातून व्यक्त केलेले विचार त्यांच्या प्रगल्भतेचे दर्शन घडवतात. अशा प्रकारे कायद्याच्या कठोर क्षेत्रात राहूनही एक संवेदनशील व्यक्तित्व जपणाऱ्या डॉक्टर शालिनी फणसाळकर निवृत्तीनंतरही न्याय क्षेत्रासाठी आपले योगदान व प्रेरणा देत आहेत. त्यांच्या या वाटचालीचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो. त्यांच्या निरामय व दीर्घायुष्यासाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक शुभेच्छा.